वेलकम फ्रेंड्स, यू आर वॉचिंग एज्युकेशन एक्सप्रेस बीड स्पॉन्सर्ड बाय समर्थ कोचिंग क्लासेस। मित्रांनो, आज आपण बघणार आहोत प्रश्नपत्रिकेतील क्वेश्चन नंबर 6 आणि त्यामधील बी आणि बी मधील B1, ज्यामध्ये न्यूज रिपोर्ट कशा प्रकारे लिहायचा हे आज आपण बघणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी क्वेश्चन देण्यात आलेला आहे। रीड द फॉलोइंग हेडलाइन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिवन पॉइंट्स। हेडलाइन देण्यात आलेली आहे, पहा। महाराष्ट्र रेन डिस्ट्रॉयज स्टँडिंग क्रॉप, ग्रेप प्रोडक्शन मे फॉल बाय 40%। तर पहा, या ठिकाणी दिलेली जी हेडलाइन आहे त्या हेडलाइनच्या आधारे आपल्याला न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे, ज्यामध्ये हेडलाइन, डेटलाइन, लीड किंवा इंट्रोडक्शन आणि शेवटी शॉर्ट कंटिन्यूइंग पॅराग्राफ किंवा त्यालाच बॉडी ऑफ द रिपोर्ट असे म्हणतात। अशा प्रकारे कुठलीही न्यूज 4 भागामध्ये विभागलेली असते। पहिला भाग हेडलाइन, दुसरा भाग डेटलाइन। डेटलाइन म्हणजे ज्या ठिकाणाहून बातमी आलेली असते त्या ठिकाणाचं नाव असतं आणि त्या ठिकाणी दिनांक लिहिलेला असतो, त्याला म्हणतात डेटलाइन। त्याच्यानंतर खालच्या वेळेला असतं लीड किंवा इंट्रोडक्शन, म्हणजे बातमीमध्ये नेमकं काय सांगितलेलं आहे याचा पूर्ण आशय आपल्याला या लीडमध्ये किंवा इंट्रोडक्शनचा जो पॅराग्राफ असतो त्यामध्ये आपल्याला समजून येतं। त्यानंतरचा पॅराग्राफ असतो बॉडी ऑफ द रिपोर्ट, म्हणजे यामध्ये सविस्तरपणे वर्णन केलेलं असतं की घटना कुठे घडली, कशी घडली, कोणाकडून घडली याबाबत आपल्याला डिटेल्स या बॉडी ऑफ द रिपोर्टमध्ये आपल्याला लिहायचे असतात किंवा लिहिलेले असतात, म्हणूनच याला बॉडी ऑफ द रिपोर्ट असे म्हणतात। मग चला तर मित्रांनो, या ठिकाणी दिलेली जी हेडलाइन आहे ही हेडलाइन वाचून आपण पुढील प्रमाणे एक रिपोर्ट लिहिण्याचा प्रयत्न करूयात। तर मित्रांनो, पहा, तर आता आपण दिलेल्या हेडलाइनला अनुसरून आपल्याला न्यूज रिपोर्ट लिहायचा आहे। क्वेश्चन नंबर 6 त्यातलं B1 न्यूज रिपोर्ट। या ठिकाणी दिलेली जी हेडलाइन होती ती हेवी रेन डिस्ट्रॉयज क्रॉप्स इन महाराष्ट्र। आता या ठिकाणी ग्रेप या प्रोडक्शनचा उल्लेख आलेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी नाशिकवरून न्यूज आलेली आहे असं लिहूयात। पहा, नाशिक कॉमा मार्च 15 आणि ब्रॅकेटमध्ये जे लिहिलेलं आहे ते आहे करस्पॉन्डन्स, म्हणजे वार्ताहराचं नाव, बाय आवर स्टाफ रिपोर्टर। तर पहा, या ठिकाणी पहिला जो पॅराग्राफ आहे त्याला लीड किंवा इंट्रोडक्शन असे म्हणतात, तो आपण आता पाहूयात। पहा, हेवी अनसिजनल रेन डिस्ट्रॉइड स्टँडिंग क्रॉप्स ऑफ ग्रेप्स इन नॉर्दर्न महाराष्ट्र येस्टरडे, म्हणजेच जोरदार अवकाळी पावसाने काल उत्तर महाराष्ट्रातील द्राक्षाचं उभं असलेलं पीक नष्ट केलेलं आहे। देअरफॉर इट इज प्रिडिक्टेड दॅट द ग्रेप प्रोडक्शन मे फॉल बाय 40% इन द रिजन दिस इयर। त्यामुळे अशा प्रकारचं भाकीत करण्यात आलेलं आहे की यावर्षी द्राक्षाचं उत्पादन जे आहे ते 40% कमी होईल। त्यानंतर आता बघा, बॉडी ऑफ द न्यूज रिपोर्ट या ठिकाणी दुसरा पॅराग्राफ सुरू झालेला आहे, त्यासाठी आपण एक ओळ सोडलेली आहे। दिस इयर द ग्रेप प्रोडक्शन वॉज लुकिंग सो गुड दॅट द फार्मर्स वेर व्हेरी ग्लॅड अँड सॅटिस्फाईड। यावर्षी द्राक्षाचं उत्पादन हे खूप चांगलं वाटत होतं, त्यामुळे शेतकरी हे आनंदी आणि समाधानी होते। बट येस्टरडे सडनली चेंज्ड द वेदर अँड इट स्टार्टेड रेनिंग हेवीली विथ स्ट्रॉंग विंड। नोबडी वॉज प्रिपेअर्ड टू फेस द स्टर्म अँड द अनसिजनल रेन। परंतु काल अचानकच वातावरणात बदल झाला आणि जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली आणि अशा प्रकारे कुणीही या अवकाळी पावसाला तोंड द्यायला सज्ज नव्हतं। देअरफॉर देर वॉज अ ग्रेट लॉस ऑफ द ग्रेप प्रोडक्शन। त्यामुळे द्राक्षाच्या पिकाचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे। ड्यू टू द फोर्सफुल विंड मेनी ट्रीज वेअर अपरूटेड अँड फेल ऑन द रोड। आणि त्यासोबत जोरदार वादळामुळे अनेक झाडं जी आहेत ते झाडं बुडापासून किंवा मुळापासून उपटली गेली आणि रस्त्यावरती आडवी पडलेले आहेत। त्याच्यानंतर पुन्हा एकदा पॅराग्राफ चेंज केलेला आहे, पहा। दो द फार्मर्स वेर हॅपी अबाउट देअर ग्रेप प्रोडक्शन धिस इयर, ॲट द लास्ट स्टेज दे वेर डिप्राइव्ड ऑफ देअर बंपर क्रॉप्स ऑफ ग्रेप्स। म्हणजे जरी यावर्षी शेतकरी हे आपल्या द्राक्षाच्या पिकाबद्दल खूप समाधानी आणि आनंदी होते, कारण की त्यांना यावर्षी द्राक्षाचं जे पीक होतं ते बंपर पीक येईल असं त्यांना वाटत होतं। पहा, त्यानंतरची पुढची ओळ आहे, नो वन हॅड एक्सपेक्टेड सच अ ह्यूज लॉस ऑफ देअर प्रोडक्शन। म्हणजे अशा प्रकारे जे
भयंकर नुकसान झालेलं आहे, त्या नुकसानाची अपेक्षा कोणीही केलेली नव्हती. पुन्हा एकदा आपण पॅराग्राफ चेंज केलेला आहे पहा. महाराष्ट्र चीफ मिनिस्टर मिस्टर उद्धव ठाकरे मेड an aerial survey of the rain affected region and ordered the concerned officials to make Panchanama of the loss in order to give compensation to the farmers. म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांनी एरियल सर्वे केला. एरियल म्हणजे हवेतून सर्वे केला हेलिकॉप्टरद्वारे आणि त्यासोबत संबंधित अधिकाऱ्यांना झालेल्या नुकसानाचं पंचनामा करण्याचे आदेश दिले, जेणेकरून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येईल. कॉम्पेन्सेशन COMPENSATION कॉम्पेन्सेशन म्हणजे नुकसान भरपाई. द गव्हर्नमेंट इज ट्राईंग हार्ड टू डील विथ द सिच्युएशन. सरकार हे उद्भवलेल्या परिस्थितीशी तोंड देण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आता एकदम शेवटचा पॅराग्राफ पहा. व्हाईल द इंडियन मेटेरोलॉजिकल डिपार्टमेंट हॅज प्रिडिक्टेड ऑफ बॅड वेदर फॉर द नेक्स्ट 2 days. दरम्यान भारतीय हवामान खात्याने पुढील 2 दिवसासाठी खराब वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे. देअरफॉर ऑल द पीपल आर वॉर्न्ड टू स्टे ॲट देअर होम्स फॉर द नेक्स्ट 2 days. म्हणून सर्व लोकांना आपापल्या घरातच थांबण्याची सूचना किंवा इशारा देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे हा जो शेवटचा पॅराग्राफ होता तो शेवटचा पॅराग्राफ संपलेला आहे. या ठिकाणी आपण ही जी न्यूज होती हेडलाईन दिलेली, त्या हेडलाईनच्या आधारे आपण काय केलेलं आहे, हा जो रिपोर्ट आहे तो रिपोर्ट लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण दुसरा न्यूज रिपोर्ट पाहणार आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की दुसरा क्वेश्चन देण्यात आलेला आहे. क्वेश्चन नंबर 6B. एक्सपॅन्ड द थीम 5 marks. B1 और B2. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. आणि त्यातलं B1 न्यूज रिपोर्ट. रीड द फॉलोइंग हेडलाईन अँड प्रिपेअर अ न्यूज रिपोर्ट विथ द हेल्प ऑफ द गिव्हन पॉईंट्स. या ठिकाणी जी हेडलाईन देण्यात आलेली आहे ती हेडलाईन तुम्ही पाहू शकताय की इंडिपेंडन्स डे सेलिब्रेटेड इन शिवाजी विद्यालय बीड. म्हणजे शिवाजी विद्यालय बीड या ठिकाणी स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. तर आता आपल्याला या दिलेल्या हेडलाईनवरून खालच्या दिलेल्या पॉईंटच्या आधारे आपल्याला न्यूज रिपोर्ट तयार करायचा आहे. तर बघा, हेडलाईन, डेटलाईन, इंट्रोडक्शन किंवा लीड आणि त्यासोबत बॉडी ऑफ द रिपोर्ट किंवा त्याला शॉर्ट कंटिन्युइंग पॅराग्राफ असे देखील म्हणतात. तर पहा, दिलेली जी हेडलाईन आहे ती हेडलाईन आहे इंडिपेंडन्स डे सेलिब्रेटेड इन शिवाजी विद्यालय बीड. अशा प्रकारे दिलेल्या हेडलाईनच्या आधारे आपण आता रिपोर्ट लिहिणार आहोत. पहा, तर मग तो पुढील प्रमाणे असेल. तर मित्रांनो, आपण पाहू शकता की या ठिकाणी दिलेली जी सप्लिमेंट आहे ही अगदी ज्याप्रमाणे बोर्डने पुरवलेल्या ज्या सप्लिमेंट्स असतात किंवा आन्सर शीट असतात बारकोडच्या, अगदी तशाच प्रकारच्या आहेत. ह्या आपल्या क्लासेसच्या विद्यार्थ्यांसाठी आपण ह्या वापरत असतो. तर या ठिकाणी आपण न्यूज रिपोर्ट लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा, क्वेश्चन नंबर 6 त्याच्या खाली B1 आणि B1 मध्ये न्यूज रिपोर्ट बघा. तर न्यूज रिपोर्टच्या खाली एक ओळ सोडून आपण लिहिलेला आहे इंडिपेंडन्स डे सेलिब्रेटेड. अशा प्रकारे या रिपोर्टला हेडलाईन देण्यात आलेली आहे आणि ही न्यूज आहे बीडवरून, म्हणून आपण खाली लिहिलेलं आहे बीड, ऑगस्ट 15 आणि त्याच्यापुढे ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे पुन्हा बाय आवर स्टाफ रिपोर्टर. म्हणजे या ठिकाणी बातमी देणारा जो आहे तो आहे त्यांच्या स्टाफचा रिपोर्टर. आता बघा, हा आहे पहिला पॅराग्राफ ज्याला की आपण लीड किंवा इंट्रोडक्शन असे म्हणतो. इंडिपेंडन्स डे वॉज सेलिब्रेटेड विथ ग्रेट enthusiasm in शिवाजी विद्यालय बीड this year. As a chief guest, the district collector Mr. Ravindra Jagtap was present on this auspicious occasion. The function was presided by the school headmaster Mr. वाघमारे. तर पहा, या ठिकाणी पहिला जो पॅराग्राफ आहे तो असा आहे की या वर्षी शिवाजी विद्यालय बीड या ठिकाणी स्वातंत्र्य दिन हा अत्यंत उत्साहामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी श्री रवींद्र जगताप हे होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री वाघमारे सर होते. तर आता पहा, या ठिकाणी पॅराग्राफ चेंज करण्यात आलेला आहे. ऑल द स्टुडंट्स, टीचर्स अँड द हेडमास्टर अराइव्ड अर्ली इन द मॉर्निंग ॲट 6:45 AM ॲट द स्कूल ग्राउंड. म्हणजे अगदी सकाळी 6:45 म्हणजे 6:45 वाजता सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि मुख्याध्यापकासहित शाळेच्या ग्राउंडवरती जमा झालेले आहेत. द फिजिकल टीचर ब्ल्यू अप हिज विसल अँड लाईनड अप ऑल द स्टुडंट्स.
खेळाच्या शिक्षकांनी त्यांची शिट्टी वाजवली आणि सर्व विद्यार्थ्यांना एका रांगेत उभा केलं होती. देअर आफ्टर अ ह्यूज प्रोसेशन वॉज टेकन आउट थ्रू द मेन स्ट्रीट्स ऑफ द सिटी. त्यानंतर शहराच्या मुख्य रस्त्यावरून खूप मोठी प्रोसेशन म्हणजे प्रभात फेरी देखील काढण्यात आली होती. त्याच्यानंतर पुन्हा एकदा पॅराग्राफ चेंज करण्यात आलेला आहे पहा. बाय द टाइम द प्रोसेशन वॉज बॅक द चीफ गेस्ट डिस्ट्रिक्ट कलेक्टर मिस्टर रवींद्र जगताप हॅड अराइव्ड इन द स्कूल कॅम्पस. म्हणजे ही जी मिरवणूक होती ती मिरवणूक परत येईपर्यंत कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे होते जिल्हाधिकारी रवींद्र जगताप हे शाळेच्या कॅम्पसमध्ये दाखल झालेले होते. त्यानंतरचं पुढचं वाक्य बघा. द फिजिकल टीचर लाईनड अप ऑल द स्टुडंट्स वन्स अगेन. खेळाच्या शिक्षकांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना रांगेत उभा केलं. द चीफ गेस्ट हॉइस्टेड द नॅशनल ट्रायकलर फ्लॅग. प्रमुख पाहुण्यांनी राष्ट्रीय तिरंगा ध्वज फडकवला. एव्हरी वन ऑफ द स्टुडंट्स स्टूड टू अटेन्शन अँड सॅल्युटेड टू द नॅशनल फ्लॅग. प्रत्येक विद्यार्थ्याने सावधान स्थितीमध्ये उभे राहिले आणि राष्ट्रध्वजाला सलामी केलेली आहे. द नॅशनल अँथम वॉज संग कलेक्टिव्हली. आणि सामूहिकरित्या राष्ट्रगीत गाण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी. त्यानंतर पुन्हा एकदा पॅराग्राफ चेंज केलेला आहे आपण बघा. देन द चीफ गेस्ट द डिस्ट्रिक्ट कलेक्टर मिस्टर रवींद्र जगताप अड्रेस्ड टू द स्टुडंट्स. आणि त्यानंतर प्रमुख पाहुणे जे होते जिल्हाधिकारी श्री रवींद्र जगताप यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून भाषण दिलेलं आहे. ही एम्फसाइज्ड ऑन द नीड ऑफ हार्ड वर्क, परसिव्हरन्स, स्ट्रॉंग विल पॉवर, पॉझिटिव्ह थिंकिंग, पेशन्स अँड द इम्पॉर्टन्स ऑफ डिसिप्लिन इन द लाईफ ऑफ स्टुडंट्स. त्यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये हार्डवर्क, स्ट्रॉंग विल पॉवर, सकारात्मक विचारशैली, पेशन्स म्हणजे संयम आणि शिस्तीच्या महत्त्वावरती भर दिला. देअर आफ्टर द स्कूल हेडमास्टर मिस्टर वाघमारे आल्सो गेव हिज शॉर्ट स्पीच. आणि त्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय वाघमारे सर यांनी देखील अत्यंत अल्प अशा प्रकारच्या शब्दामध्ये भाषण दिलेलं. आणि त्यानंतर पुन्हा एकदा पॅराग्राफ चेंज केलेला आहे पहा. फायनली सम स्टुडंट्स सॅंग सम पॅट्रियोटिक सॉंग्स. म्हणजे शेवटी काही विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीत गायले. द प्रोग्राम वॉज ओव्हर विथ स्वीट डिस्ट्रीब्युशन. आणि अशा प्रकारे प्रोग्राम जो होता तो मिठाई वाटपाने संपलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे आज आपण हे 2 न्यूज रिपोर्ट पाहिलेले आहेत. तर मित्रांनो मला पूर्णपणे खात्री आहे की तुम्हाला हे जे न्यूज रिपोर्ट आहेत हे नक्कीच उपयोगी पडतील. आणि कोणाला जर काही अडचण असेल तर तुम्ही मला आपल्या चॅनलच्या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून विचारू शकता किंवा त्यासोबत मला कॉल करून देखील विचारू शकता काही अडचण असेल तर. ओके फ्रेंड्स, टेक केअर ऑफ युअर सेल्फ अँड युअर फॅमिली. बाय टिल दे.